दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात मताधिक्याचा नवा रेकॉर्ड केला आहे। या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 77,000हून अधिक मताधिक्य घेत विजय संपादन केला। त्यांच्या या विजयात त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांचा मोलाचा वाटा असल्याचे पाहायला मिळाले। सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार 3 टर्म आमदार झाले आहेत। 2014च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांचा पराभव करत 28,000चे मताधिक्य मिळवले होते। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांना पराभव करत 29,000च्या मताधिक्याने ते विजयी झाले होते। 2024च्या निवडणुकीत मात्र सुभाष देशमुख यांनी तब्बल 77,000हून अधिक मताधिक्य घेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा रेकॉर्ड केला आहे। त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव केला। यापूर्वी सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा पराक्रम भाजपचे आमदार शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख यांच्या नावावर होता। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 73,000चे मताधिक्य घेतले होते। त्यानंतर हा विक्रम माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावावर होता। त्यांनी 68,000 इतके मताधिक्य घेतले होते। या दोघांचा विक्रम सुभाष देशमुख यांनी मोडला। सुभाष देशमुख यांच्या विजयात त्यांचे चिरंजीव युवा नेते मनीष देशमुख यांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो। ज्यावेळी सुभाष देशमुख विजयी झाले तेव्हा ते मतमोजणी केंद्रावर होते। याच वेळी बाप लेकांची गळाभेट झाली। मनीष देशमुख यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।